24 तास एक पाऊल पुढे। लोहपुरुष की मोहपुरुष या कार्यक्रमात आपलं स्वागत। माझ्यासोबत लक्ष्मणराव जोशी। लक्ष्मणराव जोशी नागपुरात नाहीत, मला माहिती नाही, परंतु तिथे संघाचं केंद्रस्थान आहे। तिथे या अडवाणी नावाच्या भूकंपाचा काय हादरा बसलेला आहे? खरं खरं सांगा, अडवाणींचा एकेकाळी शिष्य असलेले मोदी गुरुला भारी पडले का? अडवाणींनी हे अचानक सेक्युलर कार्ड त्यांना का खेळावं असं वाटलं? आणि त्याहीपेक्षा सुद्धा अडवाणींना आता वाजपेयी बनावं असं वाटतंय का? नागपुरामध्ये मुसळधार नसला तरी झिमझिम पाऊस पडतो आहे, रिमझिम पडतोय, पण तो भाग वेगळा। मला पहिल्यांदाच एक नमूद करायचं आहे की कार्यक्रमाचं शीर्षक देण्याचा आपला अधिकार मी मान्य करतो, परंतु आपल्या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे लोहपुरुष की मोहपुरुष, हे अडवाणी यांच्यावर अन्याय करणारे आहे। आणि माझे अगोदर माझे मित्र भालचंद्र कानगो यांनी ते आपल्या निदर्शनासही आणून दिलेलं आहे। प्रश्न लोहाचा नाही किंवा मोहाचाही नाही, आपल्याला या घटनेचा वेगळ्या रीतीने विचार करण्याची, यथार्थ रीतीने विचार करण्याची गरज आहे। लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टीमधल्या त्यांच्या 3 पदांचा राजीनामा दिला आहे। ही गोष्ट आपण पहिल्यांदा अधोरेखित केली पाहिजे। याचा अर्थ भारतीय जनता पक्षाशी त्यांचा संबंध संपला असं मानण्याचं काहीही कारण नाही। लक्ष्मणराव जोशी असं कुणी म्हणत नाहीये, किंबहुना संबंध वाढावा म्हणूनच त्यांनी राजीनामा दिलेला आहे। हो, म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की त्यांचा भारतीय जनता पार्टीशी संबंध कायम आहे। मोदींचं त्यांचं व्यक्तिगत असं भांडण कोणतंही नाही। आत्ताच आपण सांगितलं की मोदींनी जेव्हा सत्तेवरून उतरण्याची वेळ आली होती त्यावेळेला अडवाणींनीच त्यांना वाचवलं असं आपण आत्ताच या ठिकाणी ऐकलं आहे। त्यामुळे हा व्यक्तिगत प्रश्नही नाही। आणि मुख्य प्रश्न आहे की अडवाणींनी जो राजीनामा दिला त्या राजीनाम्याच्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि त्या पत्रामध्ये मोदी यांच्या नावाचा एका शब्दानेही उल्लेख नाही। बरोबर आहे, बरोबर आहे। लक्ष्मणराव मोदींचा उल्लेख नाही, लक्ष्मणराव मोदींचा उल्लेख नाही, परंतु श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटलजींचा पक्ष राहिलेला नाही। मग तो नेमका कुणाचा, हा प्रश्न तर आता येणारच आहे। हा, एक्झॅक्टली तोच प्रश्न अडवाणींनी उपस्थित केला आहे आणि त्या प्रश्नाचं गांभीर्याने विचार करण्याची आणि त्याचं उत्तर देण्याची गरज आहे। ते उत्तर देण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर कोणी अडवाणींना पंतप्रधान पदाचा मोह आहे आणि त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला, इथे आपलं महत्त्व वाढवण्यासाठी दिला किंवा पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी गेला, असे जर कोणी हेतुआरोप करणार असेल तर ते अडवाणींवर अन्याय करणारे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। अडवाणींवर अन्याय म्हणजे भारतीय जनता पक्षातल्या नवीन नेतृत्वाला न्याय, अशा प्रकारचा आमचा कोणताही दावा नाही। परंतु नवीन नेतृत्वाला संधी देताना मागच्या नेतृत्वानं ज्या प्रकारचं हँडओव्हर करायला पाहिजे, ज्या प्रकारचं सक्सेशन प्लॅनिंग भारतीय जनता पक्षामध्ये व्हायला पाहिजे, ते सक्सेशन प्लॅनिंग होताना दिसत नाही। काय सांगाल लक्ष्मणराव? ते प्लॅनिंग करण्यामध्ये केवळ अडवाणींची नाही, परंतु पक्षाच्या सामूहिक नेतृत्वाची चूक झाली हे मान्य केलंच पाहिजे। कारण असं आहे की अडवाणींना कालच्या नंतर नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या 2014च्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अडवाणींना राजीनामा द्यावासा वाटला। त्यांची जी ही भावना आहे त्या भावनेमधलं जे मागची जी भावना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि मला असं वाटते की भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण नेतृत्व त्या भावनेचा शोध घेऊन आणि अडवाणींच्या मनामध्ये जर काही गैरसमज असतील किंवा समज असतील तर ते दूर करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हाच मार्ग योग्य आहे असं मला वाटतं। अडवाणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सर्वतोपरी चालू आहे। लक्ष्मणरावांनी आता माहिती दिली, परंतु यामध्ये संघाचा नेमका रोल काय असणार आहे याविषयी मी त्यांना विचारणार आहे। कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास। आपण पाहताय लोहपुरुष की मोहपुरुष।
झी 24 तास, एक पाऊल पुढे.